नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर खूप खूप मनपूर्वक स्वागत तुम्हा सर्वांचं. तर चला, आता आज आपण बनवलेली आहे मस्तशी झुणक्याची वडी. तर आता याला काही जण पाटवडी म्हणतात, पातोडी म्हणतात किंवा थापी वडी सुद्धा म्हणतात. बरीच काही नावे आहेत, पण पदार्थ मात्र एकच. तर चला मग आता थोडाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. तर आता झुणक्याच्या वड्या बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इकडे 1 वाटी इतकं बेसनचं पीठ घेतले आणि बेसनचं पीठ शक्यतो चाळूनच घ्या. आणि मग त्यानंतर 1 वाटी इतकं पाणी घेतले. तर आता हे पाणी जे आहे अगदी जास्तच नाही ओतायचं, अगदी पातळही मिश्रण नाही बनवायचं आणि जास्त घट्टसुद्धा नाही बनवायचं. तर कन्सिस्टन्सी ना अशी असली पाहिजे, त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करून वापरा. तर आता ते पीठ आपण साईडला ठेवूया. आता आपण करून घेऊया मिश्रण. तर त्यासाठी मी इकडे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुम्ही हवं असल्यास थोडं जास्तीसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, कढीपत्ता थोडा घेतला आणि मग त्यानंतर अर्धा चमचा ओवा घातला, 1 चमचा जिरं घातलं आणि मग त्यानंतर हे मिश्रण जे आहे छान असं बारीक करून घेतलं, म्हणजे रवरवीत करून घ्यायचं. तर आता त्यानंतर पातेलं गरम केले आणि त्यामध्ये मग आपण अगदी 2 चमचे इतकं तेल घातलं. त्यानंतर 1 चमचा इतकं मोहरी घातली आणि चिमूटभर हिंग घातलं आणि मग त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं मिश्रण घातलं. तर आता मिश्रण जे आहे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं आणि त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा घालायची आणि मग त्यानंतर थोडंसं हे जे पीठ आहे आपण तयार करून घेतलेलं ते परत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच ढवळून घ्यायचं आणि मग त्यानंतर अशा प्रकारे पातेल्यामध्ये घालायचं आणि मग त्यानंतर तुम्ही बघतच आहात इकडे अगदी गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं, कुठंही मोठं ठेवायचं नाही. तर आता अशा पद्धतीने आपण सर्व पीठ यामध्ये घातलं आणि मस्त असं मिक्स करून घेत आहोत. तर आता आपण हे मिश्रण जे आहे ते जाडसर घट्टसं होऊ दे, तोपर्यंत आपण याला अगदी 7 ते 8 मिनटं लागतील तुम्हाला. गॅसचा फ्लेम बारीकच ठेवलात ना की 7-8 मिनटं नक्की लागतात आणि त्यानंतर मग अशा प्रकारे पिठाचा गोळा होतो आणि मग त्यानंतर त्या पिठाच्या गोळ्याला थोडंसं सुट्टं करून घ्यायचं आणि मग त्यानंतर काय करायचं, बारीक गॅसवरतीच अगदी 2 ते 3 मिनटं हे पीठ जे आहे वाफवून घ्यायचं. तर आता आम्ही पीठ जे आहे 2 ते 3 मिनटं वाफवून घेतले, म्हणजे शिजवून घेतले आणि मग त्यानंतर तुम्ही बघत आहात इकडे मस्त असं शिजलेलं आहे पीठ आपलं. चला, तर आता एका प्लेटमध्ये आपण थोडंसं तेल लावून घेऊया ताटाला आणि त्यानंतर मग आपण हे जे झुणकाच्या वड्या आहेत त्या बनवायला सुरू करूया. तर आता पीठ जे आहे संपूर्ण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता 1 वाटी बेसनच्या पिठामध्ये तुम्ही बघत आहात इकडे मस्त अशा आपण वड्या बनवणार आहोत. तर चला, आता आपण हे पीठ जे आहे थोडं थापून घेऊया आणि याला थापून बनवतात म्हणूनच याला थापी वडीसुद्धा म्हणतात. आणि मग त्यानंतर काय करायचं, थोडंसं थंड पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे हात थोडासा बुडवायचा आणि मग त्यानंतर पीठ जे आहे ते अशा प्रकारे पसरत जायचं. तर जेव्हा पीठ गरम असतं त्यावेळेसच हे पीठ जे आहे सेट करून ठेवायचं आणि मग त्यानंतर याला अगदी 15 ते 20 मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं आणि थंड झालं की मग त्यानंतर आम्हाला याच्या ज्या वड्या आहेत त्या सहजपणे कापता येतील. तर आता थंड पाण्याने हात बुडवले मी आणि मस्त अशा आपण थापून घेतल्या वड्या. आता चला, हे पीठ आपण थंड करायला ठेवूया. तर अशा प्रकारच्या झुणक्याच्या वड्या ना खास करून लग्न समारंभात बनवल्या जातात, खूप महत्त्व असतं याला. आणि समजा जर तुम्हाला बाहेर गावी जायचं असेल, दूरचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे झुणक्याच्या वड्या करून घेऊ शकता. मस्त लागतात, प्रवासासाठी बेस्ट ऑप्शन आहे. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तरी खूपच भारी लागतं, तुम्ही मस्त असं भाकरीसोबत खाऊ शकता. तर आता तुम्ही बघितलं तिकडे आपलं पीठ थंड झालेलं आहे. त्यानंतर आपण याला यावरती थोडंसं कोथिंबीर घातलं आणि मग त्यानंतर ओलं खोबरंसुद्धा घातलं. तुम्ही ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा घालू शकता. आणि सर्वात शेवटी आता आपण यावरती घालणार आहोत अगदी अर्धा चमचा इतकं पांढरे तीळ. तर आता तीळसुद्धा आपण छान असे घालूयात आणि मस्त असं परत थापून घेऊयात, जेणेकरून कोथिंबीर, खोबरं आणि तीळ त्याला छान बसले पाहिजेत. आणि मग त्यानंतर काय करायचं, चाकू घ्यायचं आणि मस्त अशा वड्या ज्या आहेत त्या कट करायला सुरुवात करायचं. तर झुणक्याच्या वड्या ना पचायला थोडं जड असतं, त्यामुळे यामध्ये चिमूटभर हिंग नक्की घाला. तर आता सर्वात शेवटी आपण झुणक्याच्या वड्यांना आकार द्यायचा आहे आणि आकार तुम्ही तुमच्या मर्जीने कोणताही देऊ शकता. त्रिकोणी द्या, चौकोन द्या, तुमची मर्जी.
तर आता इकडे तुम्ही बघितलातच कसं बनवलं आपण झुणक्याच्या वड्या. जर तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा घरी बनवा आणि कशी होते मला कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर अजून नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा. त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला. भेटू पण पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.